जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा राहू येथील इयत्ता 3च्या विद्यार्थिनी सममिती अक्ष वेगवेगळ्या आकारांना कसे असतात ते आपल्या समोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर करणार आहेत। माझ्याकडे चौरस आहे। चौरसाला चार वेळा दुमडल्यावर ते तंतोतंत जुळते। असं 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 आणि असं म्हणून चौरसाला 4 सममिती अक्ष असतात। माझ्याकडे आयत आहे। आयताला दोनदा दुमडले की तंतोतंत जुळते। हे पहा, असे एकदा म्हणून आयताला 2 सममिती अक्ष असतात। माझ्याकडे समभुज त्रिकोण आहे। समभुज त्रिकोणाला 3 वेळा दुमडल्यावर तंतोतंत जुळते। हे पहा, असे एकदा असे एकदा म्हणून समभुज त्रिकोणाला 3 सममिती अक्ष असतात। माझ्याकडे समद्विभुज त्रिकोण आहे। या त्रिकोणाला एकदा दुमडला की तंतोतंत जुळते। हे पहा, असे एकदा म्हणून या त्रिकोणाला 1 सममिती अक्ष आहे। माझ्याकडे वर्तुळ आहे। वर्तुळ अनंत प्रकारे जुळते। हे पहा, असे म्हणून अनंत सममिती अक्ष असतात। माझ्याकडे पतंग आहे। हे एकदा दुमडले की तंतोतंत जुळते। हे पहा, म्हणून पतंगाला 1 अक्ष माझ्याकडे पान आहे। पानाला एकदा दुमडल्यावर ते तंतोतंत जुळते। हे पहा, असे एकदा म्हणून पानाला 1 सममिती अक्ष आहे।